या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंग त्याच्या खोलीमध्ये ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो आणि त्याच वेळी सावली त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून सारंगला खूप आनंद होतो. तो एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर मग सावली तिचे ओले केस सुकवायला सुरुवात करते. तर सारंगही तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि प्रेमाने तिच्या केसांकडे आणि तिच्याकडे पाहत राहतो. आणि त्याच वेळी सावली पटकन पाठीमागे वळते आणि सारंगला पाहून तर ती खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण प्रेमाने एकमेकांकडे बघतच राहतात. आणि शेवटी सावलीला अजून तेथून जाण्यासाठी निघते, पण सारंग तिचा हात पकडतो आणि तिला त्याच्या जवळ ओढतो. आणि मग त्यानंतर तो खाली बसतो आणि सावलीला त्याने आणलेलं पैंजण दाखवतो. त्यामुळे सावली खूपच खुश होते. तर सारंग स्वतः ते पैंजण तिच्या पायात घालण्यासाठी जातो, पण सावली म्हणत असते की सारंग सर, हे काय करताय तुम्ही? पैंजण मी पायामध्ये घालते, तुम्ही पायाला हात लावू नका. उलट आज मी तुमच्या पाया पडायला हवं, कारण आज वटपौर्णिमा आहे. पण सारंग म्हणतो की सावली, आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ना, त्यामुळे मी देखील तुझ्या पाया पडू शकतो आणि काळजी करू नको. हे पैंजण तर मीच तुझ्या पायात घालणार आहे. आणि मग त्यानंतर तो प्रेमाने सावलीच्या पायामध्ये ते पैंजण घालतो. त्यामुळे सावली लाजून खाली मान घालते. पण त्याच वेळी नेमका बबलू त्या ठिकाणी येतो आणि सावली सारंगला असं एकत्र पाहून तो मोठ्याने ओरडतो आणि पटकन डोळे झाकून घेतो. तरी हे दोघे घाबरतात आणि पटकन बाजूला जातात. आणि मग त्यानंतर बबलू म्हणू लागतो की सॉरी सॉरी, मी नॉक करून आतमध्ये यायला हवं होतं, पण काळजी करू नका, मी काहीच बघितलं नाही. मी फक्त इथे इतकंच सांगायला आलो होतो की आम्ही वटपौर्णिमेचं सगळं सामान घेऊन आलोय. सावली वहिनी, तू एकदा ते चेक करून घे, बाकी आपण मग काय बोलायचं ते पुढच्या भागात ठरवू. आणि त्यानंतर तो पटकन तेथून जाण्यासाठी निघतो, पण सारंग त्याच्या समोर येऊन उभा राहतो. तर बबलू म्हणत असतो की याच भागात सगळं बोलायचं आहे का? तर सारंग म्हणतो हो. आणि मग तो बबलूला मुद्दाम मारायला सुरुवात करतो. त्यामुळे बबलू पटकन तेथून पळून जातो. आणि हे पाहून सावली मात्र हसत असते. आणि मग त्यानंतर ती सुद्धा बाहेर जाण्यासाठी निघते, पण सारंग तिला अडवतो. तो सावलीला काही बाहेर जाऊ देतच नाही. त्यामुळे सावली म्हणते की अहो ते पहा, वहिनी आल्या. आणि हे पाहून सारंग घाबरतो आणि ती संधी साधून सावली बाहेर पळून जाते. दुसरीकडे सोहम त्याच्या खोलीमध्ये येतो, तेव्हा ती तारा बाथरूममध्ये असते आणि ती एक गाणं गुणगुणत असते. आणि तिचा आवाज जेव्हा सोहम ऐकतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो मनाशी विचार करत म्हणत असतो की ताराचा आवाज असा का येतोय? गाणं गाताना तर तिचा आवाज वेगळाच असतो, मग आता ती अशी का गाणं गाते? पण त्याच वेळी ती तारा बाहेर येते आणि सोहमला पाहून ती थोडीशी घाबरते. ती सोहमला विचारू लागते की सोहम, तू अचानक इथे कसा आला आणि सकाळी कुठे गेला होता? तर सोहम सांगतो की अगं, आज वटपौर्णिमा आहे ना, आणि त्याच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं तेच आणण्यासाठी मी बाहेर गेलो होतो. आणि ते ऐकून तारा म्हणते की ठीक आहे. आणि मग सोहम तिला विचारतो की तारा, मी आत्ता तुला गाणं गुणगुणताना ऐकलं, तुझा आवाज इतका वेगळा का येत होता? म्हणजे जेव्हा तू स्टेजवर गाणं गाते किंवा रेकॉर्डिंग करते तेव्हा तर तुझा आवाज वेगळाच असतो. आणि हे ऐकून तारा घाबरून मनाशी म्हणते की आता या सोहमला काय उत्तर द्यायचं? पण मी जे काही उत्तर देईल ना, ते खूप विचारपूर्वक द्यावं लागेल, कारण आता रिस्क वाढली आहे. आणि मग ते सोहमला असं सांगू लागते की अरे, आज सकाळी मी रियाज केला नव्हता ना, त्यामुळे माझा आवाज थोडा वेगळा येत होता. आणि आज काय, गेल्या अनेक दिवसांपासून मला रियाज करताच आला नाही. आणि मी बाथरूममध्ये गाणं गुणगुणत होते ना, कदाचित तुला इको ऐकू येत असेल. आणि तिचं हे सगळं बोलणं ऐकून सोहम म्हणतो की अगं, काही हरकत नाही, ठीक आहे, तू इतकी पॅनिक नको हो. आणि त्यावर ताराही घाम पुसतच हो म्हणते. त्यानंतर सोहम तिला सांगतो की आज वटपौर्णिमा आहे, तर तू उपवास करशील ना? आणि हे ऐकून तारा विचारते की कशाचा उपवास? आणि मग सोहम तिला सांगतो की आज बायको आपल्या नवऱ्यासाठी उपवास करत असते आणि आता आपलं लग्न झालं आहे म्हटल्यावर आपल्याला सुद्धा या सगळ्या परंपरा पार पाडाव्याच लागतील ना? आणि त्यावरती तारा नाईलाजाने हो म्हणते. तर सोहम तिला सांगतो की काळजी करू नको, तुझ्यासोबत मी सुद्धा उपवास करणार आहे. दुसरीकडे अमृता आणि सावली उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. तर बबलू आणि सोहम त्यांचा वास घेत तिथेच उभे असतात. त्या दोघांनाही ते पदार्थ कधी खातोय असं झालेलं असतं, परंतु सावली त्यांना काही खाऊ देतच नाही. त्यातच अमृता त्यांना सांगते की आज सावलीचा निर्जळी उपवास आहे. आणि ते ऐकून बबलू म्हणतो की सावली वहिनी, तुला हे सगळं कसं ग जमतं? मला तर 2-2 तासाला खायला लागतं, त्याशिवाय मी राहू शकत नाही. आणि त्यावेळी मग सोहम म्हणतो की या सगळ्यात ना ऐश्वर्या वहिनीचं बरं आहे, कारण ती उपवास करतच नाही. आणि हे ऐकून सावली म्हणते की ठीक आहे भाऊजी, काही काही लोकांना उपवास करणं नाही जमत, एवढं काही नाही. जर आपल्या मनात भाव असेल ना, तर मग उपवासाची गरजच पडत नाही.
आणि सावलीचं ते म्हणणं त्या सगळ्यांनाच पटतं. पण त्यानंतर मग बबलू पुन्हा एकदा साबुदाणा वड्यासाठी सावलीकडे हट्ट करू लागतो. पण सावली काही त्याला खायला देत नाही. त्यामुळे मग बबलू म्हणतो की वहिनी, जर आता तुम्हाला काही खायला नाही ना दिलं तर मग मी सकाळी तुमच्या रूममध्ये जे काही बघितलं ते सगळ्यांना सांगेल. आणि हे ऐकून सावली डोक्यालाच हात लावते आणि त्या बबलूला सगळं खायलाही देते. त्यामुळे तो खुश होतो. दुसरीकडे तारा अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारत असते आणि मनाशी म्हणत असते की अरे यार, हे उपवास वगैरे करायची काय गरज आहे? म्हणजे खाण्यासाठी सगळं काही अवेलेबल असताना कशाला उपाशी राहायचं? मी कधी घरीसुद्धा असला प्रकार केला नाही आणि आता तर मला खूप भूक लागते, काय करू? आणि त्याचवेळी नेमकी ऐश्वर्या पास्ता घेऊन त्या ठिकाणी येते आणि ती ताराला म्हणते की हे बघ, मला माहिती आहे तुलासुद्धा उपवास वगैरे करणं जमत नाही आणि तुला भूक लागली असणार याचीसुद्धा मला जाणीव होती, म्हणूनच मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे. आणि हे ऐकून तारा तर खूपच खुश होते आणि लगेच तो पास्ता खायला सुरुवात करते. पण नेमकी त्याच वेळी अमृता त्या ठिकाणी येते. त्यामुळे तारा घाबरते. तर ऐश्वर्या पटकन तिच्या हातून ती पास्ताची प्लेट घेते. तर अमृता ऐश्वर्याला विचारत असते की अगं, तू पास्ता का खाते? तुला तर आवडत नाही ना? तर ऐश्वर्या खोटं सांगते की हो वहिनी, पण दुसरं काही खायला नव्हतं म्हणून मी पास्ताच बनवला. आणि ते ऐकून अमृता म्हणते की अगं, म्हणूनच मी तुझ्यासाठी सँडविच बनवून आणलं आहे, तू हे खा. आणि मग ती तेथून निघून जाते. तर ती तारा घाबरूनच ऐश्वर्याला विचारत असते की वहिनींना कळलं तर नसेल ना की पास्ता मी खात होते? तर ऐश्वर्या म्हणते की तिला काही कळलं नसणार आहे, कारण या घरामध्ये सगळ्यात मूर्ख तीच आहे आणि जरी तिला कळलं ना तरी काही फरक पडत नाही, कारण या घरामध्ये तिचा काहीच रोल नाही आहे. आणि मग त्यानंतर ती तारा पास्ता खायला सुरुवात करते. तर ऐश्वर्या हसतच तिच्याकडे पाहत असते. दुसरीकडे तिलोत्तमासुद्धा पूजेसाठी छान तयार होत असते आणि तिला असं छान नटलेलं पाहून चंद्रकांत तर खूपच खुश होतो. आणि मग तो तिलोत्तमाला नजर लागू नये म्हणून तीट लावतो. त्यामुळे तिलोत्तमा लाजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यांच्या नात्याविषयी, संसाराविषयी बोलू लागतात. चंद्रकांत म्हणत असतो की आता आपल्या घराला जे ग्रहण लागलं होतं ना ते दूर झालं आहे. आता बघ, सगळं काही हळूहळू छान होईल. आणि मग त्यानंतर तो सावलीचा विषय काढतो. पण तिलोत्तमा म्हणते की आजच्या दिवशी मला त्या मुलीविषयी काही बोलायचं नाही आहे. त्यामुळे मग चंद्रकांत जास्त विषय वाढवत नाही. त्यानंतर मग त्या घरातील सगळ्याजणी वडाची पूजा करण्यासाठी निघतात. बबलू त्यांना सांगत असतो की एका गाडीमध्ये नील दादा, राजकुमार दादा आणि आईबाबा जातील, तर दुसऱ्या गाडीमध्ये मी, सारंग दादा, अमृता वहिनी, ऐश्वर्या वहिनी आणि सावली वहिनी जाऊ. आणि हे ऐकून तारा विचारते की मग मी आणि सोहम कसे येणार आहोत? तर सोहम म्हणतो की अगं तारा, आपण दोघेजण रिक्षाने जाऊ. पण हे ऐकून तारा चिडते. तर ऐश्वर्याही म्हणते की असं कसं? तारा नवीन नवरी आहे, ती का रिक्षाने येईल? त्यापेक्षा या मुलीला रिक्षाने यायला सांगा. आणि हे ऐकून सावली म्हणते की ठीक आहे, मी रिक्षाने येते. परंतु अमृता म्हणते की सावली मोठी सून आहे, तिचा मान मोठा आहे, मग तिला रिक्षाने यायला कसं सांगायचं? पण तरीही सावली म्हणते की वहिनी काही हरकत नाही, मी रिक्षाने येईल. पण मग सोहमच ऐकत नाही. तो म्हणतो की सावली वहिनी, तू जा सारंग दादासोबत, मी आणि तारा रिक्षाने येऊ. आणि मग त्यानंतर ते सगळेजण बाहेर जाण्यासाठी निघतात. पण तारा खूपच चिडलेली असते आणि ती जाता जाता तिथेच असणाऱ्या काही चुका हातात घेते. दुसरीकडे सावलीच्या माहेरीसुद्धा तिची आई पूजेसाठी निघालेली असते. जयंती मात्र मोबाईल बघत बसलेली असते. आई तिला विचारते की जयंती, तू पूजेसाठी येणार नाही का? तर जयंती म्हणत असते की सासूबाई, मी कधीतरी वडाची पूजा करते का? तो वड कसा दिसतो आता हे सुद्धा मला आठवत नाही. आणि मला सांगा, ही वटपौर्णिमेची पूजा कशासाठी करतात? तर 7 जन्म हाच नवरा मिळावा यासाठी ना. पण हा असा नवरा मला एक जन्मच पुरेसा आहे, 7 जन्म अजिबात नको. आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. दुसरीकडे सावली आणि सारंग पूजेला जाण्यासाठी निघालेलेच असतात. पण तितक्यात सावली सारंगला म्हणते की पटकन आईला कॉल करते. आणि मग ती तिच्या आईला कॉल करते. ती आईला सांगत असते की आई, आज मी सुद्धा वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. आणि हे ऐकून आईला खूप आनंद होतो. ती तिला विचारत असते की साऊ बाळा, तू पूजेच्या ताटामध्ये सगळ्या वस्तू नीट घेतल्यात ना? आणि त्यावर सावली ही हो म्हणते. तर त्याच वेळी जयंती मागून म्हणत असते की सावली आता एक काय 10 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून पूजा करेल. जर तिच्या नवऱ्यासारखा नवरा मला मिळाला असताना तर मी रोज जाऊन वडाला फेऱ्या मारून आले असते. आणि तिचं हे बोलणं ऐकून सावली फोन ठेवून देते. त्यानंतर मग सगळेजण पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ येतात. आणि त्यावेळी तारा मुद्दाम तिने घरातून निघताना ज्या चुका घेतलेल्या असतात त्या वाटेत टाकते, जेणेकरून अनवाणी असणाऱ्या सावलीच्या पायाला त्या चुका लागाव्यात. आणि मग त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते.
आणि मग त्यानंतर बरोबर सावलीचाच पाय त्या चुकांवर पडतो आणि तिच्या पायाला जखम होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.